Hello student, I am Mr. Airav sir. We are going to learn about science subject, standard 9th. Now we are going to learn about law of motion. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण सायन्सचा फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत, लॉ ऑफ मोशन. लक्षात घ्या. And in this chapter there are main 4 topics. First one is motion, second distance and displacement, third acceleration, and fourth Newton's law of motion and a related equation. There are 4 main topics. Okay, the first one, motion of an object. म्हणजे काय रे? What is the motion of object? म्हणजे वस्तूची हालचाल किंवा वस्तूची गती, असा त्याचा अर्थ आहे मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. मग बघा पोरांनो, आपण पाहतोय, सी हिअर, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन? हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन? बघा तुम्हाला खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत, तिथे बघा इथं, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. तुम्हाला काही एक्झाम्पल दिले आहेत, त्यांच्यापैकी तुम्हाला काही असं जाणवतं का की गतिविषयक काही एक्झाम्पल आहेत, तुम्हाला जाणवतं का याच्यात, तुम्हाला काय सेन्स होतं का? नंतर हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन, आणि तुम्ही याचं स्पष्टीकरण देऊ शकतात का कशाविषयी, गतीविषयी, की त्या एक्झाम्पलमध्ये जे दिलेले एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये मोशन आहे किंवा मोशन नाही, गती असणे किंवा नसणे. बरोबर आहे. तुम्ही याचं स्पष्टीकरण कसं करू शकतात? हाऊ विल यू एक्सप्लेन, तुम्ही कसं ते एक्सप्लेन करणार? फॉर एक्झाम्पल पाहूया. बघा, द फ्लाईट ऑफ बर्ड. फ्लाईट ऑफ बर्ड म्हणजे काय रे? पक्षाची उडणे. अ स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी ट्रेन म्हणजे काय? की एक ट्रेन आहे ती थांबलेली आहे, स्टेशनरी, ती स्थिर आहे. तिसरं काय? लीव्ज फ्लाइंग थ्रू एअर, म्हणजे जे झाडाचे जे पानं असतात ते हवेत उडतात, हवेमधून उडतात किंवा हवेच्या साह्याने ते उडतात. अ स्टोन लेईंग ऑन अ हिल, म्हणजे हिलवरती, म्हणजे एक टेकडी आहे किंवा डोंगर आहे, त्यावरती एक दगड आहे, तो कसा आहे? लेईंग म्हणजे तिथं पडलेला आहे, स्थिर दगड आहे, ठेवलेला दगड आहे, स्थिर आहे. डोंगराच्या एका वरती भागात किंवा डोंगरावरील स्थिर असलेला तो एक दगड आहे डोंगरावरील. बरोबर. तुम्ही आता हे एक्झाम्पल पाहिले मित्रांनो, तुम्हाला 4 एक्झाम्पल लक्षात आलेलं आहे. मग तुम्हाला कोणत्या एक्झाम्पलमध्ये असं वाटतं रे की हे इथं मोशन प्रेझेन्स आहे आणि मोशन नाही ॲब्सेन्स आहे? तर फर्स्ट एक्झाम्पल आणि थर्ड एक्झाम्पल ते दिसतंय, द फ्लाईट ऑफ बर्ड म्हणजे काय रे? पक्षी उडतो, म्हणजे काय? तो गतीमध्ये आहे, तो उडतो, हे मोशनचं उदाहरण आहे. बरोबर ना? आणि लिव्ज फ्लाइंग थ्रू एअर, आणि जे लिव्ज आहे, पालं आहे, झाडाचे जे पानं असतात ते पालापाचोळा म्हणू शकतो आपण, ते हवेमध्ये उडतात, म्हणजे ते सुद्धा काय? मोशनमध्ये आहेत. पण इथं बघा ना, या एक्झाम्पलमध्ये अ स्टेशनरी ट्रेन म्हणजे गाडी स्थिर आहे, ते ट्रेन एकदम एका जागेवरती स्थिर आहे, थांबलेली आहे, म्हणजे तिथं मोशनमध्ये आहे का? ती स्थिर आहे ना, म्हणजे तिथं गतीविषयी तुम्हाला काय वाटतं का? ही गतीमध्ये आहे, मोशनमध्ये आहे? नाही, स्थिर आहे. स्टोन लेईंग ऑन अ हिल, दगड सुद्धा त्या हिलवरती स्थिर आहे. याच्यावर तुम्हाला लक्षात आलेलं असेल आता की नेमकं मोशन कशाला म्हणतो आपण आणि मोशन कशाला म्हणायचं नाही. म्हणजे तो गतीमध्ये असणे आणि गतीमध्ये नसणे, असं हे 2 प्रकार आहे. इज इन मोशन, इट इज नॉट इन मोशन. तर बघा पुढे काय दिलेलं आणखी, वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. बरोबर ना? वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. दररोज आपण काय पाहतो रे? काही ना काहीतरी ऑब्जेक्ट, भरपूर असे ऑब्जेक्ट काय मोशनमध्ये असतात, आपण हे पाहत असतो.
कोणत्या ना कोणत्या तरी वस्तू ह्या गतीमध्ये आहेत हे आपल्या सभोवताली आपण पाहत असतो, आपल्याला दिसत असतं. ते आपली जागा बदलता हे दिसतात आपल्याला. आपण शाळेत येताना पाहतो रस्त्यावरच्या गाड्या, मोटर्स, कार्स, सायकल्स एक्सेट्रा एक्सेट्रा. मग समटाइम्स वी कॅन नॉट सी द मोशन, समटाइम्स वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केस ऑफ ब्रीज. आता काही अशा केस आहेत की आपण त्या वस्तूची मोशन पाहू शकत नाही काही वेळेस. म्हणजे समटाइम्स काही वेळा वी कॅन नॉट सी आपण पाहू शकतच नाहीये, पाहू शकत नाही. काय पाहू शकत नाही? मोशन ऑफ ऑब्जेक्ट डायरेक्टली, त्या वस्तूची डायरेक्ट हालचाल आपण पाहू शकत नाही, फक्त ते आपण जाणू शकतो. म्हणजे ॲज इन द केस ऑफ ब्रीज. म्हणजे तुम्हाला आता हवा दिसते का? एअर तुम्हाला दिसते का? हवा दिसते का? दिसत नाही, पण तरी ती गतीमध्ये असते, ती फक्त जाणवते आपल्याला. ब्रीज काय म्हणतात ते? इन द केस ऑफ ब्रीज म्हणजे हवेचं जाणीव होणे. आपल्याला हवा खेळती असताना आपल्याला जाणवतं, तिच्यामुळे दुसरे पानं, झाडाचे लीव्स हलताय तर आपल्याला ती जाणवते. अलग लक्षामध्ये, पण ते आपण पाहू शकत नाही. प्रत्यक्षात आपल्याला हवा दिसत नाही, तरी ती गतीमध्ये आहे याचा आपल्याला भास होतो किंवा ती जाणवते. मग कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ मोशन? तुम्ही इतर गतिविषयक इतर उदाहरणं सांगू शकतात का? त्याची लिस्ट तुम्ही बनवणार का? सांगा तर मला कोणकोणते आहेत गतिविषयक अजून उदाहरणं, एक्झाम्पल सांगा मला. तर बघा काय म्हणू शकतो आपण? बायसिकल, कार, बस, हे जे आहेत ट्रॅव्हलिंग कार, ट्रॅव्हलिंग बस, हे जे आहेत ट्रॅव्हलिंग इन अ बस, ट्रॅव्हलिंग इन अ कार. तर मग आपण हे काय एक्झाम्पल आहे, अदर एक्झाम्पल आहे की ते मोशनमध्ये असतात. बरोबर आहे. मग कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ मोशन बिसाइड दोज गिवन हिअर? याच्या व्यतिरिक्त जे वरती तुम्हाला एक्झाम्पल दिली 1, 2, 3, 4, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून उदाहरणं सांगायची आहेत अलग लक्षामध्ये. त्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे, पुढचं टॉपिक आहे काय म्हटलंय बघा, थिंक अबाउट इट. आता तुम्हाला थोडा विचार करायचा आहे. काय पहिला बघा दिला आहे प्रश्न, क्वेश्चन आहे यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. समजा तुम्ही एका बसमध्ये बसलेले आहात आणि ती बस गतीमध्ये आहे, तुम्ही बसमधून प्रवास करताय. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन? तुमच्या बाजूला बसलेला जो व्यक्ती आहे तो गतीमध्ये आहे का, असा प्रश्न आहे. तुम्ही बसमधून ट्रॅव्हलिंग करताय आणि तुमच्या बाजूला एक व्यक्ती बसलाय, तो मोशनमध्ये आहे का, गतीमध्ये आहे का? हो आहे. कारण की ती बसच, समजा ती जी बस आहे ती स्वतः गतीमध्ये आहे, ती स्वतः मोशनमध्ये आहे आणि तिच्या बसमध्ये आपण बसलेलो आहोत, तर आपण बस सोबत गतीमध्ये असतोच ना. तर आपल्या बाजूला बसलेले जे व्यक्ती ते सुद्धा गतीमध्येच असणार. अलग लक्षामध्ये. तर म्हणायचे यस, द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इज इन मोशन, इज इन मोशन, ते गतीमध्ये आहेत. मग बघा दुसरं आहे, व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट? आणि मग तुम्ही डिसाईड करू शकतात ना की एखादी वस्तू गतीमध्ये आहे किंवा नाही, हे तुम्ही कशावरून डिसाईड करू शकणार? तुम्ही कसं का ते सांगू शकतात की ती वस्तू गतीमध्ये आहे किंवा ती वस्तू गतीमध्ये नाही, हे तुम्ही कशावरून सांगू शकतात? तर ते सांगण्यासाठी त्यांनी खाली त्याचा अँसर दिले बघा. काय म्हटलंय पहिले आपण पाहूया. यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन काय रे, आपण शिकलो आहे. वी हॅव टू लर्न दॅट मोशन. मोशन विषयी आपण शिकलो की एक ती मोशन ही काय गती आहे त्याविषयी आपल्याला माहिती आहे आणि तिच्याबद्दलची काही कन्सेप्ट आहे ते बी आपण पाहणार आहोत की नेमकं गती काय असते आणि तिच्याबद्दल रिलेटिव्ह कन्सेप्ट काय आहे ते आपण पाहणार आहोत. पण नेमकं एखादी वस्तू गतीमध्ये आहे की नाही हे तुम्ही कसं डिसाईड करणार? तर त्यासाठी बघा, इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. समजा एखादी वस्तू आहे आणि तिची जी स्थिती आहे, पोझिशन म्हणजे तिची स्थिती चेंजिंग, ती बदलत राहते विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. मग तिच्या सभोवतालच्या संदर्भात एखादी वस्तू आपली स्थिती बदलत असेल, ती स्वतःची जागा बदलत असेल, तर तिला आपण काय म्हणू शकतो? तर ती वस्तू कशी आहे? इन मोशन. देन इट इज सेड टू बी इन मोशन. तर ती वस्तू गतीमध्ये आहे असं आपण म्हणणार. नाहीतर अदरवाईज, नाहीतर इट इज सेड टू बी ॲट रेस्ट, नाहीतर ती रेस्ट आहे. समजा एखादी वस्तू जी आहे तिच्या सराउंडिंग मध्ये तिची पोझिशन ती बदलत नसेल तर ती कशी असणार आहे?
इट इज सेड टू बी ॲट अ रेस्ट, तर ती स्थिर आहे. आणि ती जागा बदलत असेल, चेंज विथ काय दिलं इथं, इफ द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, एखादी वस्तूची पोझिशन कशी होत आहे, चेंजिंग होत आहे, बदलत आहे. कशाच्या संदर्भात, सराउंडिंग, तिचा सभोवतालच्या संदर्भात, त्या वस्तू लक्षात घ्या. तर ती वस्तू गतीमध्ये आहे असं आपण म्हणणार, नाहीतर नाही म्हणणार. अलग लक्षामध्ये, सिंपली बरोबर, अगदी सिंपली बघा. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. काय आहे, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. आता बघा ह्या विषयी आपण माहिती वाटत. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय रे, तुम्हाला माहिती आहे का? डिस्प्लेसमेंट मीन्स काय, विस्थापन. अँड डिस्टन्स म्हणजे काय, अंतर, दोन वस्तूमधलं अंतर. लक्षात घ्या, अंतर आणि डिस्प्लेसमेंट थोडा फरक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही डायग्राम पाहिजे, तुमचं लक्षात येणार आहे. आता फक्त डायग्राम नंबर तुम्हाला दिसते ए. काय दिलं तिथं, एक ए पॉईंट आणि बी पॉईंट आहे, एक थ्रेड आहे, एक धागा आहे, तो असं ठेवलेला आहे. आणि ए कडून आपल्याला बी कडे जायचं आहे. मग तो आपण असं जाऊ शकतो किंवा असंही जाऊ शकतो, सरळ जाता येणार आहे. मध्ये काहीतरी मोठी असं समजा की मोठी नदी आहे, त्यात आपण मोठी रिव्हर आहे, त्याच्यात आपण जाऊ शकत नाही, त्यासाठी असा रस्ता काढलेला आहे. मग प्रत्यक्षात जेव्हा डिस्टन्स मोजू तर आपण असंच मोजणार ना, जो वे आहे त्याच्यातनं आपण जो मार्ग आहे तोच मार्ग मोजता येईल ना आपल्याला, त्याला डिस्टन्स म्हणूया. आणि डायरेक्ट असं मोजलं तर ए पासून बी कडे गेलो आपण, डायरेक्ट सरळ डॉट डॉट लाईन दाखवली, तर ते काय रे, डिस्प्लेसमेंट. काय ते, डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या. तर बघा काय म्हटले, तर लेट्स ट्राय दिस. मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इन अ डिफरंट वे ॲज शोन इन फिगर 1.1a. बघा 1.1a फिगर तुम्ही पाहिली, दिसते तुम्हाला. काय म्हटलंय, मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट आणि ए अँड बी. बिंदू ए आणि बी मधलं अंतर मोजायचं आहे, बरोबर आहे. इन डिफरंट वेज, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला ए आणि बी मधलं अंतर मोजायचं आहे. मग काही जण डायरेक्ट इथून मोजणार, काही जण असेही मोजू शकतात, काही जण असं मोजण्याचा प्रयत्न करणार, पण ते मोजता येणार नाही कारण मध्ये मोठी रिव्हर आहे. ओके. नंतर बघा, नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. डॉटेड लाईनवर तुम्ही अंतर मोजण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. विच डिस्टन्स इज अ करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. कोणतं डिस्टन्स करेक्ट आहे, डायरेक्ट डॉटेड लाईनवर मोजलेलं डिस्टन्स करेक्ट आहे का, या मार्गाने तुम्ही अंतर मोजलेलं करेक्ट आहे. तर ते आपण ज्या मार्गाने जे प्रत्यक्षात जे वे आहे ते डिस्टन्स करेक्ट आहे, डॉटेड लाईन हे डिस्टन्स करेक्ट नाही. का बरं, कारण की आता ते मोजता येणार नाही, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणूया, ते विस्थापन आहे. ते काय आहे, डायरेक्ट विस्थापन आहे. डिस्प्लेसमेंट येते, नॉट अ डिस्टन्स. डिस्टन्स ए पॉइंट टू बी मेन वे, दिस इज अ डिस्टन्स. लक्षात घ्या, समजलं का, असं दिलेलं आहे. त्यानंतर बी जे डायग्राम दिसते तुम्हाला बघा रे, काय आहे, शीतल अँड प्रशांत हाऊस. म्हणजे इथं शीतल आणि प्रशांत दोघं बहीण भावाचं हे घर आहे. त्यानंतर 500 मीटर पाथ ए आहे, 500 मीटरचा काय आहे ते, संगीताच हाऊस. म्हणजे शीतल आणि प्रशांतच्या घरापासून संगीताचं घर 500 मीटर 500 मीटर डिस्टन्सवर आहे. आणि संगीता आणि प्रशांतचं जे हाऊस आहे, त्यांची जी स्कूल आहे, हाऊस टू स्कूल, यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते काय आहे, 1300 मीटर, 1300 मीटर आहे, म्हणजे 1300 मीटर आहे, बरोबर आहे. आणि परत संगीताचा हाऊसपासून स्कूल या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे जवळपास किती आहे, 1200 मीटर, 1200 मीटर आहे. हा पाथ ए आहे, हा पाथ बी, हा मेन मार्ग आहे, जाण्याचा रस्ता आहे डायरेक्ट. इथून रस्ता नाहीये मध्ये. पण शीतल आणि प्रशांत यांचं घर आणि स्कूल यांच्यामधलं जे अंतर दाखवलेलं आहे, तर हे अंतर न मोजता हे काय, त्याचा डिस्प्लेसमेंट आहे. आणि खरं वे हा आहे जाण्याचा, खरं अंतर हे डिस्प्लेसमेंट. लक्षात घ्या, हे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. अलग लक्षामध्ये. आता बघा काय दिलं आता पुढे, थिंक अबाउट इट. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीता's house on her way to school. 1.1b आपण वरती फिगर पाहिली आहे. शीतल फर्स्ट
वेन टू हर फ्रेंड संगीताज हाऊस. शीतल पहिले कुठे जाते? तिचा संगीताच्या घरी जाते. तिची जी फ्रेंड आहे तिच्याकडे ती जात असते. बरोबर आहे. त्याच्या जे मार्ग दिलेस त्या मार्गाने. बरोबर आहे. नंतर प्रशांत वेन टू स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. पण प्रशांत डायरेक्ट स्ट्रेट जाण्याचा विचार करतोय. डायरेक्ट तो स्ट्रेट जाणार असं म्हणतोय तो. घरापासून डायरेक्ट शाळेत जायचं या मार्गाने. शीतलचा घराकडून शाळेत न जाता डायरेक्ट या मार्गाने शाळेत जायचं. मग बोथ आर वॉकिंग विथ सेम स्पीड. दोघं सारख्या स्पीडने जात आहे समजा. हु विल टेक लेस टाइम टू रीच द स्कूल अँड व्हाय. कोणाला जास्त वेळ लागेल शाळेत जायला, कोणाला कमी टाइम लागेल. आता प्रशांत सरळ ह्या मार्गाने गेला तो किती मीटर जातोय? 1300. आणि इथं किती संगीता अशी जाते इथून. पहिले आपली शीतलकुळे जाते, पहिले संगीताचं घरी जाते आणि संगीतानंतर स्कूलमध्ये जात आहे. मग पहिला जो मार्ग आहे पाथ ए त्याचा डिस्टन्स किती? 500. आणि सेकंड बी पाथ आहे त्याचा डिस्टन्स किती आहे स्कूलकडे जाण्याचा? 1200. टोटल किती झाले? 1700. म्हणजे हे एकूण 1700 आहे, हे 1300 आहे. मग लवकर कोण जाईल? प्रशांत जाईल, कारण तो 1300 मीटरचं अंतर कापणार आहे. आणि शीतल टोटल हे 5 आणि 100 आणि हे 1200 टोटल झाले 1700. मला जास्त वेळ लागेल ना. अलग लक्षामध्ये. मग इन द अबव एक्झाम्पल इज देअर अ डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल डिस्टन्स अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल. व्हाय इज इट? मला सांगा. आता वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं फरक काय आहे. जे खरं अंतर जे आहे, ऍक्च्युअल जे डिस्टन्स आहे अँड त्यांनी जे अंतर पार केलेलं आहे यांच्यामध्ये काय फरक आहे आणि व्हॉट इज इट, आणि त्याला आपण काय म्हणणार. अलग लक्षामध्ये. मग काय फरक आहे रे ऍक्च्युअल डिस्टन्स आणि डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं. मग ऍक्च्युअल डिस्टन्स जे आहे ते कसं आहे? ए पाथ आणि बी पाथ हे दोन पाथ मिळून आहे. हे ऍक्च्युअल डिस्टन्स आहे, रिअल डिस्टन्स आहे जाण्याचा, कारण तो मेन पाथ आहे. आणि डिस्टन्स टू ट्रॅव्हलिंग करणार आहे टोटल 1700 हा ट्रॅव्हलिंग करणार आहे. आणि हा जो आहे 1300 मीटर दिलेला आहे. बरोबर, तो ऍक्च्युअल डिस्टन्स नाही आहे ना. अलग लक्षामध्ये. तो खरा तिचा अंतर नाही आहे, कारण तिथं जाऊ शकत नाही आपण. तो मार्गक्रम नाहीच आहे जाण्याचा. लक्षात घ्या. म्हणजेच काय होणार रे मग? जर आपण डायरेक्ट संगीताचं घराकडनं शीतलचं घर टू स्कूल असं गेलं तर ते काय होऊन जाणार? डिस्प्लेसमेंट होऊन जाणार आहे. ते ऍक्च्युअल डिस्टन्स नाही म्हणता येणार आपल्याला. ओके. ऍक्च्युअल डिस्टन्स कसं असणार आहे? पाथ ए प्लस पाथ बी हे दोघं मिळून ऍक्च्युअल डिस्टन्स असणार आहे. लक्षात घ्या. आलं का लक्षामध्ये मित्रांनो? ओके. आज आपण एवढं शिकलेलो आहोत. ठीक आहे. हे पुन्हा तुम्ही रीड करा घरी, 2-4 वेळेस वाचा, समजून घ्या पुन्हा. सिम्पल आहे, काही जास्त हार्ड नाही. ओके. बाय.